नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आज आहे आमच्या सगळ्यांचा उपवास. तर आमच्या आई साहेबांनी केलंय फराळाचं नियोजन. मग काय ताट घेतलं आणि पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवला. मग आम्ही फराळ केला आणि झालो तयार. मग आम्ही गेलो आपल्या दुकानावर. दुकान उघडून थोडा वेळ कस्टमर करून मी आलोय आता घरी आवरायला. तेवढ्यात आलो आपला भाऊ आपल्याला न्यायला. तर मित्रांनो, आम्ही सगळी फॅमिली आता प्रति पंढरपूरला निघालोय. उपवास असल्यामुळे सारखीच भूक लागत होती. मग घेतली केळी खायला. जाता जाता आम्हाला खूप वारकरी भेटले. तेवढ्यात आम्ही पोचलो सनपाणीमध्ये आमच्या आजीच्या घरी. मावशीला भेटलो. तेवढ्यात आजीने आमच्यासाठी फराळ तयार केलता. फराळ खाल्ला आणि आम्ही निघालो आता पुढील वाटचालीस. घरापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावरच प्रति पंढरपूर हे ठिकाण आहे. मग आम्ही वारकऱ्यांसह चालतच पोहोचलो ठिकाणावर. तिथून आम्ही गेलो डायरेक्ट पांडुरंगाच्या दर्शनाला. गर्दी एवढी प्रचंड होती, आम्हाला तब्बल 1 तासानंतर दर्शन भेटले. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि आता आम्ही निघालोय सर्वात मोठे उभे रिंगण पाहायला. ते सुद्धा प्रचंड गर्दी होती, पण सर्व वारकरी एकदम आनंदाने वारीचा आनंद आणि त्या क्षणाचा आनंद लुटत होते. मग आम्ही पहिल्यांदाच उभं रिंगण पाहिलं आणि खूप भारी वाटलं. त्या रिंगणामध्ये माझ्या आई, मावशी, काकी आणि आजीने सर्वांनीच आनंद लुटला. मावशीने आजीने 1 नंबर फुगडी खेळली. त्यानंतर आविरा आणि काकीने पण 1 नंबर खेळली. येता येता मस्त मध्ये आईस्क्रीम खाल्ली. खाऊन छानपैकी दर्शन घेऊन आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाला. तर कसा वाटला मग आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.